बातमी लातूरमधून। लातूर जिल्ह्यात पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला, तर तावरच्या नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या शेती पिकांना देखील मोठा फटका बसलाय। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार अमित देशमुख पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली। जालन्याच्या घनसावंगीमध्ये मागील 2 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। धाराशिवमधील परंडा तालुक्यातल्या चांदणी नदीला देखील पूर आलाय। पुराचं पाणी गावात शिरल्यानं ग्रामपंचायत, शाळा, घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं। तसंच भूम तालुक्यातील आरसोली प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलं। बीडच्या माजलगाव तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतात पाणी साचल्यामुळे तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। परभणीत पावसानं धुमाकूळ घातलाय। पूर्णा तालुक्यातल्या मुंबर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे, तर नदीकाठच्या शेतीचं देखील अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। तर गावामध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे गावासोबत संपर्क तुटला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।